संजय राऊत बोलतात त्याच्या विरोधात घडतं। सर्वच महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता येणार, मंत्री भरतशेठ गोगावले यांचं वक्तव्य। ठाकरे बंधू मराठी माणसाची मूठ बांधत असतील तर आम्ही मराठी नाही का? संजय राऊत काही बोलू द्या, त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही। संजय राऊत किती काही बोलू द्या, महानगरपालिकांवर महायुतीची सत्ता अटल आहे। मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास। स्वातंत्र्याचा ध्वजारोहण हा कुठेही केला तरी तो ध्वजारोहणच असतो, तुमच्या नशिबीत तेही नाही। आम्ही 4 वेळा जनतेतून निवडून आलोय, 4 वेळा जनतेने आम्हाला निवडून दिलंय। ध्वजारोहण जिल्ह्याचा असो किंवा ग्रामपंचायतचा असो, तो ध्वजारोहणच असतो। संजय राऊतनी काळजी करण्याचं कारण नाही। संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरती इनामदार गोगावले यांनी दिली तिखट प्रतिक्रिया। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आणि ती राहणार। आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची करू शकत नाही। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर। शहरातला विषय महानगरपालिकेचा, तो विषय संपलेला आहे, त्याच्यावरती फार चर्चा करण्यात आता आधी काही वेळ घालवणार नाही। झालं ना, आमचं काय करायचं आम्ही आमचं अंतर्गत ठरलेलं। ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवलचे आहेत ते। चला, हा देशाचा तिरंगा आहे, तो कुठेही फडकवला तरी तो फडकवलाच, परंतु तुम्हाला तेवढी पण त्याच्या तुम्हाला कुठं फुरसत मिळत नाही देशात झेंडा फडकवायला। परंतु मी ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समितीचा अपक्ष सदस्य, 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला सभापती, माझी पत्नी 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि आता सलग 4 वेळेला मला जनतेने निवडून दिलेला आहे जनतेमधून। आणि आता मला शिंदे साहेबांनी मंत्रीही केलेला आहे। त्याच्यामुळे देशाचा झेंडा फडकवत असताना तो ग्रामपंचायत फडकवला काय आणि जिल्ह्याचा फडकवला काय, हा झेंडा फडकवण्याचा जो काय मान असतो हा वेगळा असतो, पण तुमच्या नशिबात ते पण नाही कुठं झेंडा फडकवायला तुम्हाला। आणि म्हणून आम्ही समाधानी आहे, राऊतांनी काही काळजी करायचं कारण नाही। निवडणुका झाल्यानंतर कळल दूध का दूध पाणी का पाणी का आहे ते। या सगळ्या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे, परंतु जे संजय राऊत बोलतो त्याच्या उलटं घडत चाललेलं हे गेल्या 3 वर्षापासून आपण सगळे मीडिया, पत्रकार बांधव सगळे पाहत आहे। त्यामुळे त्याला किती गांभीर्याने घ्यावं हे तुम्ही ठरवावं। आम्ही आमचे शिंदे साहेब किंवा देवेंद्रजी, अजित पवार कोणच त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्याला काही बोलू द्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन मराठी माणूस एकवटलाय असं त्यांचं म्हणणं येतंय, काय मग का आम्ही मराठी नाहीत काय? आम्ही काय वेगळं कोण आहे? त्यामुळे आम्ही पण मराठी आहोत आणि आमच्याबरोबर पण मराठी जनता आहे। त्यामुळे कोणी जरी एखादे काय वेगळं सांगत असले तरी महायुतीची सत्ता अटळ आहे।